खूप चांगली, परंतु कॉर्पोरेट गिफ्ट ही कन्सेप्टच सुरुवातीला बऱ्याच जणांना माहिती नव्हती. त्याच्या वस्तू चांगली असून, प्रॉडक्ट चांगले असूनही व्यवसाय पाहिजे तसा ग्रो होत नव्हता. मग त्या दुखीलालला एक दिवशी असत कुठेतरी फिरता किंवा कुठेतरी कार्यक्रमामध्ये एक सुखीलाल भेटले. आणि दिस इज अ रिअल स्टोरी. फक्त नावं बदलले. नाशिकचंच एक्झाम्पल आहे. तर सुखीलालबरोबर ओळख झाली, रेफरन्सेस वाढले, कॉन्टॅक्ट वाढले. आणि एकदा असंच सुखीलाल कोणातरी दुसऱ्या मिटिंगमध्ये होता आणि तिथे विषय झाला की मला माझ्या स्टाफला गिफ्ट द्यायचं. मग सुखीलालला एकदम आठवलं तो दुखीलाल आणि त्याने त्याचा नंबर फक्त त्या व्यक्तीला शेअर केला. आणि आय एम हॅपी टू से की मागच्या 3.5-4 वर्षाचा हा प्रवास असेल, त्या व्यक्तीचा व्यवसाय आज जवळपास 1 CRच्या पुढे गेलेला आहे कॉर्पोरेट गिफ्टमध्ये. आणि दिस इज द पॉवर ऑफ नेटवर्किंग किंवा रेफरन्सेस. आणि त्याचाच फायदा आपल्याला एकमेकांना करून घेण्यासाठी आपण सर्व इथे जमलो आहोत. तर नेटवर्किंगमध्ये फक्त मला बोलायचंच नसतं, मला समोरच्याला ऐकायचं पण असतं. कारण जोपर्यंत मी समोरच्याला ऐकणार नाही, त्याच्याबद्दल माहिती कलेक्ट करणार नाही, ती माहिती माझ्याकडे स्टोअर होणार नाही, तोपर्यंत मी त्याच्या व्यवसायात किंवा ती व्यक्ती माझ्या व्यवसायात एकमेकांना हेल्पफुल ठरू शकत नाही, असं माझं स्ट्रॉंग बिलीफ आहे. माझ्या व्यवसायाची ओळख करून देताना परत मी कदाचित हा मुद्दा अंडरलाईन करेलच, आणि आपल्या सर्वांच्या व्यवसायाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. तर असं नेटवर्किंगचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती जरी असलं तरी आपण ते बरंचसं अंडर एस्टिमेट केलेलं होतं. आणि तेच नेटवर्किंगला स्ट्रॉंगली आपल्या व्यवसायात यूज करण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आपण तयार केला. जी संकल्पना मितेश सर आणि माझ्या डोक्यातून बाहेर पडली आणि तुम्ही सर्वांनी त्याला पकडून घेतलं, उचलून धरलं आणि आमच्या फक्त व्हॉट्सअपच्या मेसेजेसवर किंवा कम्युनिकेशनवर सगळेजण इथे आला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. कारण की आपल्या ग्रुपचं कन्सेप्टच आहे कनेक्ट, कोलॅबरेट अँड ग्रो टुगेदर. जोपर्यंत आपण कनेक्ट होत नाही तोपर्यंत आपण एकमेकांबरोबर कोलॅबरेट होणार नाही. आणि जोपर्यंत कोलॅबरेट होत नाही तोपर्यंत आपण डेव्हलप होत नाही, ग्रो होत नाही, आपली प्रगती होत नाही. सो यासाठी खूप गरजेचं होतं आणि आहे. आणि हे रेफरन्सेस जेव्हा आपण एकमेकांना देतो, बट ऑफकोर्स ते काय एका मीटिंगपुरतं किंवा एका व्यवसायाच्या ट्रान्झॅक्शनपुरतं नसतं, एका डीलपुरतं नसतं. हे नातेसंबंध अनेक वर्षानुवर्ष चालत असतात. आज आपला व्यवसाय कदाचित छोट्या मोठ्या प्रमाणावर असेल, परंतु मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टमध्ये सुद्धा, मग राईट फ्रॉम टाटाज असतील, रिलायन्स असतील, यांनासुद्धा एकमेकांच्या